ट्रेडिंग अकाउंट, लक्ष द्या. ट्रेडिंग अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. हा रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट आहे म्हणजे रिअल अकाउंटचे नियम लावायचे. डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे गुड्स कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. इट इज द पार्ट ऑफ फायनल अकाउंट. दुसरं वाक्य, इट इज द पार्ट ऑफ फायनल अकाउंट. हा फायनल अकाउंटचाच एक हिस्सा आहे. फायनल अकाउंट मध्ये तीन हिस्से आहेत ना, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं. इट इज अ रिअल अकाउंट, इट इज ए पार्ट ऑफ फायनल अकाउंट. आता डेबिट साइड फक्त कव्हर करणार आहे. एकदा इकडे एकदा तिकडे ते बंद केलं मी आता. हा, डेबिट साइड. पहिला व्यवहार आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे स्टॉक किती आहे. मागच्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक हा ह्या वर्षाचा ओपनिंग स्टॉक. समजा 31 मार्चला आपल्याकडं 1,50,000चा स्टॉक आहे. ह्याला म्हणतात क्लोजिंग स्टॉक 31 मार्चला. आणि 1 एप्रिलला पुढं दुसऱ्या दिवशी कॅलेंडर बदलल्यावर हाच स्टॉक काय म्हणून येतो, ओपनिंग स्टॉक. अमाउंट बदलणार काय 31 मार्चच्या रात्री आणि 1 एप्रिलच्या सकाळी नाही. हाच इथं क्लोजिंग स्टॉक नाव आहे, ह्यालाच इथं नाव काय आहे, ओपनिंग स्टॉक. इथं किती येणार अमाउंट 50,000. 1,50,000 असा हा ओपनिंग स्टॉक आहे. म्हणजे हा ओपनिंग स्टॉक कुठल्या वर्षाकडनं आला असताना सांगतोस. हा ओपनिंग स्टॉक लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक. ही तारीख तरी घ्यायची नाही. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक हा करंट इयरचा ओपनिंग स्टॉक. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटची शिल्लक दुकानातला स्टॉक, तो करंट इयरचा ओपनिंग स्टॉक. डेबिट व्हॉट कम्स इन. करंट इयर मध्ये आला डेबिट व्हॉट कम्स इन. दुसरं नाव आहे परचेसेस. परचेसेस म्हणजे खरेदी. ह्याच्यामध्ये दोन्ही परचेसेस असतात, कॅश परचेस आणि लक्ष द्यायचं नजर वर होती स्लॅबकडे. हा, काय गळत नाही तर सगळं आहे मजबूत. हा, इथं लक्ष द्यायचं. तुम्हाला वाटतं सर फिरत असतात बघा, नजर फिरत असते, पकडतात कसं काय. हा, बघत होतास का नाही स्लॅबकडे नक्की. हा, बस तिथं काय आहे. हा, परचेसेस, कॅश परचेसेस आणि क्रेडिट परचेसेस दोन्ही परचेस असतात. तुम्हाला काय वेगळं देत नाही, एकत्रच देतात. परचेसेस म्हणजे खरेदी. डेबिट व्हॉट कम्स इन. वस्तू आल्या की डेबिटला आणि वस्तू गेल्या की क्रेडिटला. यातनं वजा परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. हे इनरला घेऊन वजा करायचं. काय आहे याचा अर्थ परचेस रिटर्न. परचेस रिटर्न म्हणजे खरेदी केलेल्या परचेस मालापैकी काही माल परत केला. खराब असेल, सॅम्पल प्रमाणे नसेल, आम्ही मागवला एक आणि आलाय एक. दुकानात होतो की असं काही वेळेला मागवलेला असतो एक प्रकारे पाठवतात दुसराच माल, किंवा लो ग्रेडचा पाठवतात, लो ग्रेडचा. मग आपण काय करतो, उघडून बघतो आणि परत पॅक करून सेंड करून टाकतो परत. परचेस रिटर्न म्हणजे खरेदी केलेल्या मालापैकी काही माल परत करणे. याला नावं दोन आहेत, परचेस रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड. खरेदी केलेल्या मालापैकी काही माल परत करायचा. कोणाला परत करायचा, ज्याला पाठवला त्याला, सप्लायरला, त्याला परत करून टाकायचं. हे झालं. हे पुसतो. अजून एक आयटम वाढणार आहे, ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. हे नवीन आलं, सांगतो अर्थ. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस मग बाहेर घ्यायचं. अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणजे परचेसेस मेड बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे खरेदी केली आहे, माल आलाय, आहे गोडाऊनमध्ये आहे, त्याचं बिल इनवॉइस आहे, पण हिशोबाच्या पुस्तकात न्यायचं विसरलं. असं कधी होतं, बरोबर 28 मार्चला 31 मार्चला माल आला. इयर एंडिंगची गडबड चालू असते बिझनेस मध्ये. ऐकता नाही, काही लोक म्हणतात बघा, नाही इयर एंडिंग आता चुकून चालत नाही, रजा घेऊन चालत नाही, मला जायलाच पाहिजे. बँकेत इयर एंडिंगला रजा देत नाही 31 मार्चला. 31 मार्च, 28 मार्च, 25 मार्चच्या पुढेच त्यांच्या रजा सगळ्या कॅन्सल. मॅनेजर सांगतातच कोणीच रजा घ्यायच्या. इयर एंडिंग असते ना बँकेचं सुद्धा 31 मार्चला, त्यामध्ये रजा मिळतच नाही. मग अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणजे काय, परचेसेस केले, माल गोडाऊनला आहे, इनवॉइस आहे, पण हिशोबाच्या पुस्तकात रेकॉर्डच केलेलं नाहीये. मग कर रेकॉर्ड, तुझी परचेसेस काय होणार, वाढणार, खरेदी वाढणार. म्हणून हे ऍड. असे तीन आहे. हा नवीन आलाय, इथं ऍड करायचं, हा लेस करायचा, हा ऍड करायचा, परस्पर एकदमच करायचं, चालतंय. इथं काय परत मध्ये दाखवायचं नाही, काय हरकत नाही. एक मायनस एक ऍड. कळालं. अनरेकॉर्डेड परचेस काय, खरेदी केली आहे पण नोंद केलेली नाहीये. मग आता कर, कारण त्याची डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आपल्याकडे आहे. गोडाऊनमध्ये मालाचं पॅकिंग पडलंय, बिल आहे, मग कर ना. ऍड टू परचेसेस. म्हणजे मी आता असं विचारेन, अनरेकॉर्डेड परचेसेस काय करायचं, ऍड टू परचेसेस सांगायचं मला. परचेस रिटर्न काय करायचं, लेस फ्रॉम
परचेसेस सांगायचं. मराठी बोला. परचेस मधून लेस, परचेस मध्ये ऍड चालतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. तसंच बोला. मी आता एक्सप्लेन करतोयच की मराठीमध्ये. हा झालं. हे एवढे व्यवहार झाल्यानंतर पण एकाचं उत्तर द्या. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक हा करंट इयरचा काय येतो? ओपनिंग स्टॉक येतो. मान्य? आता तारीखच दिली आहे ना. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक हा करंट इयरचा ओपनिंग स्टॉक असतो, असा तो आलेला आहे. डेबिट व्हॉट कम्स इन. पुन्हा सांग, हा कुठल्या वर्षाकडनं आलाय? हे माझा करंट इयर आहे. हा कुठल्या वर्षाकडनं आलाय? लास्ट इयर कडनं आलाय. लास्ट इयरचा क्लोजिंग हा करंट इयरचा ओपनिंग. डेबिट व्हॉट कम्स इन. आता मी काय केलं इथं? गट केले. ग्रुप 1, ग्रुप 2 तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी, आणि नंतर ग्रुप 3. इथं आता एकूण 19 खर्च आहेत. 19 खर्च हे मात्र पाठच करायचे. आज डेबिटच घेणार आहे. डेबिटच घेणार, बाकी नाही. उद्या क्रेडिट बदललंय आता. हा पक्क करतच जायचं एक एक बाजू. ग्रुप 1 मध्ये काय काय येतं? वेजेस, कॅरेज इनवर्ड, फ्रेट आणि ऑक्ट्राय. वेजेस, कॅरेज इनवर्ड, फ्रेट, ऑक्ट्राय. वेजेस म्हणजे मजुरी. कॅरेज इनवर्ड आणि फ्रेट दोन्हीचा अर्थ एकच, माल वाहतुकीचा खर्च. माल वाहतुकीचा खर्च. ऑक्ट्राय म्हणजे जकात. आता जकात हा प्रकार बंद झालाय. पूर्वी सांगलीतनं मिरजेत माल आणायचा असेल किंवा मिरजेतनं कर्नाटकात द्यायचा असेल तर जकात नाका होता. विचारा करा, जकात नाका. टॅक्स हो, एक प्रकारचा टॅक्स, महानगरपालिकेचा, नगरपालिकेचा, ग्रामपंचायतीचा. त्यांना तो टॅक्स भरून माल बाहेर न्यायच्याऐवजी माल येताना टॅक्स होता. सांगलीतनं कोणी पण काहीतरी वस्तू आणली, टीव्ही आणला, काहीतरी आणलं, तर मिरज नगरपालिका टॅक्स घेणार त्याच्यावर. कृपा माहिती तिथे त्याचं ऑफिस होतं. कृपा व्हायचं, जकात नाका म्हणायचं. असो, टॅक्स आहे एक प्रकारचा. कळाले अर्थ? वेजेस मजुरी, कॅरेज इनवर्ड आणि फ्रेटचा दोन्हीचा अर्थ एकच, माल खरेदी करताना आलेला ट्रान्सपोर्टचा खर्च. मग हातगाडी, बैलगाडी, टेम्पो काय असेल ते असेल. हा ऑक्ट्राय म्हणजे जकात. हा तुमचा पहिला खर्च. तुम्ही लिहिता लिहिता तिथं ऐकता मराठी पण लिहू शकता. झेरॉक्स मराठी लिहा, सिस्पेन पेन लिहा. हा हरकत नाही. काही लोकांनी तरी लिहाच काही लोकांनी फायनल अकाउंट. ज्यांना नव्हता त्यांनी रिस्क घेऊ नका. फायनल अकाउंट येत नसेल तर अर्थ काय निघतो माहिती काय? ह्युमन बॉडी विदाउट ब्रेन. सरळ विदाउट ब्रेनच डायरेक्ट. हा असला प्रॉब्लेम आहे. हा आलाच पाहिजे टॉपिक तुम्हाला, मग काय दिला सर? हा वेजेस, कॅरेज इनवर्ड, फ्रेट, ऑक्ट्राय. दुसरं सांगू? हा लगेच तयार व्हायचं. ऑइल, गॅस, वॉटर आणि फ्युएल. ऑइल, गॅस, वॉटर, फ्युएल हे दुसऱ्या गटात येतात. हे ऑइल, गॅस, वॉटर, फ्युएल हे सगळे शब्द ओळखीचे आहेत. फ्युएल मध्ये डिझेल, पेट्रोल सगळे येतात. डिझेल, पेट्रोल. आता हे सगळे तुमचे G1 आणि G2 झाले. आता G3 मध्ये हे किती झाले? 4 आणि 4 8 झाले. हे हा कोणाचं जे 11वी नव्हते ते लक्षात ठेवा. असे गटाने खर्च येणार नाही, तुम्हाला वेगवेगळे येणार आहे. वेजेस 12,000, कॅरेज इनवर्ड 5,000, फ्रेट 2,000, ऑक्ट्राय 1,500 असं येणार आहे. मी ते काय केलं? गटामध्ये फिक्स केलंय. म्हणजे गट पाठ करायचे, बरं पडतंय. म्हणजे हे किती झाले? 4, हे 4. आता तिसरा गट 4 आणि 4 8, ह्याच्यात 9 आहे. 9 का 11 आहे? 11 आहे. हा एकूण 19 खर्च आहे, ते करायचेच या वेळेला. आणि मग अजून एक पॉइंट बोलायचं राहिला याच्यात, ते 11 खर्च लिहितो. बरं हे सगळ्याचे अर्थ कळाले? या सगळ्याचे अर्थ हे काय नको सांगायला? ऑइल, गॅस, वॉटर, फ्युएल कळतंय. आता ह्याच्यात काय का यातले काही वर खाली होतील होऊ देत. टोटल 11 खर्च आहे. एक रॉयल्टी अर्थ देणार आहे. मोटिव्ह पॉवर, फॅक्टरी मॅनेजर सॅलरी, फॅक्टरी इन्शुरन्स ऐका वगैरे. अजून काय? फॅक्टरी रेंट, नंतर कस्टम ड्युटी. अजून काय सांगा? डॉक चार्जेस आहे काय? डॉक चार्जेस सगळ्याचे अर्थ आहे सांगतो. 1 2 3 4 5 6 7. अजून सांगा. अजून काय राहिलं बघा? प्रोडक्टिव्ह वेजेस आहे काय? आहे प्रोडक्टिव्ह वेजेस. सगळ्याचे मराठी अर्थ निघतात. वेजेस. अजून इम्पोर्ट ड्युटी. अजून ट्रेड एक्सपेन्सेस आहे का? शेवट सांगा आता किती आणि कोण राहिलं?
मराठी अर्थ सांगतो तुम्ही कंपल्सरी सगळ्यांनी लिहायचे. नाही आम्हाला कळालं लक्षात राहते रिस्क घेऊ नका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अजून एक काय राहिलं आहे की तर मग तेवढेच आहे. हिटिंग अँड लाइटिंग आहे तुम्ही बघितलं नाही आहे काय सापडलं. हा हिटिंग अँड लाइटिंग. आता ऐकायचं आहे हे जे एवढे खर्च लिहिले की नाही इथून खाली एवढे खर्च लिहिले 3 पॉइंट्स मध्ये बोलतो हे कशात क्लासिफाय होतात ते. एक इथं लिहिलं हे सगळे खर्च कशामध्ये क्लासिफाय होतात. हे परचेसेस हे एक्सपेन्सेस रिलेटिंग टू हे एक्सपेन्सेस कोणाच्या संबंधित आहेत रिलेटिंग टू परचेसेस फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्या रिलेटेड हे सगळे खर्च आहेत. आणि these are all expenses are called as direct expenses. या सगळ्या खर्चांना काय म्हणतात डायरेक्ट एक्सपेन्सेस. कुठेतरी येईल एमसीक्यू मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू डॅश अकाउंट, डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. हे सगळे हे डायरेक्ट एक्सपेन्सेस. का डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात त्याला की डायरेक्टली रिलेटेड टू परचेसेस फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग. कळालं. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय या सगळ्यांना डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस खाली आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तिथं नाही दुसऱ्या अकाउंटला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तेव्हा ते इनडायरेक्ट बोलू. कंप्लीट लेक्चर बोलतोय कारण का हे तयार आहे हो. हे लिहून देताना मला काय एनर्जी गेली नाही माझी. हे लिहून द्यायला वेळ जाईल. हा त्यामुळे सगळं लेक्चर देतो आणि मी एका दिवशी दोन्ही लेक्चर देत असतो. फायनल कॅन्सल केलं एक साइड बोलायचे आज. हा ते सगळं काल सांगितलं ना बोलताना आयसीयू टॉपिक आहे. आयसीयू टॉपिक इंटेन्सिव्ह केअर युनिट हँडल विथ केअर बॉक्सवर लिहिलेलं असतंय तसा टॉपिक आहे. सगळ्यांना अकाउंट जायचं आहे ना मग चेंज केलं मी बोलणं एक एक बाजू घेऊया. हा एकदा सेट व्हायला वेळ लागेल पण सेट झाल्यावर एका दिवशी एक एक प्रॉब्लेम होतो. आणि तो कसा टॉपिक आवरायचा मी बघतो नंतर कुठल्या मार्गाने आवरायचं. हा झालं कळालं का. या सगळे एक्सपेन्सेस कशामध्ये क्लासिफाय होतात. सम एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू परचेसेस, सम एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू फॅक्टरी कारखाना आणि सम एक्सपेन्सेस आर रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तिथं कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात होतं एमआयडीसी तिथं त्याच्या संबंधित हे खर्च आहेत. आता मी काय सांगत नाही की हे क्लासिफाय कसे होतात सांगा. परचेसच्या रिलेटेड कोण ह्याच्या रिलेटेड कोण हे सगळे खर्च असे आहेत. ह्या 3 गटात बसतात आणि या सगळ्या खर्चाला काय म्हणायचं डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठेतरी येईल प्रत्यक्ष खर्च की ज्याच्यामुळे खरेदी होणार आहे फॅक्टरीत होतात मॅन्युफॅक्चरिंग होतं उत्पादन होतं. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कळालं उत्पादन सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्हाला अर्थ सांगतो ऐका. रॉयल्टी म्हणजे काय एखाद्याची ऍसेट वापरल्याबद्दल दिला जाणारा मोबदला. तुम्ही कारखाना वापरायला घेता कारखाना चालवायला घेता कार्यालय चालवायला घेता. तुम्ही त्या एखादा ट्रान्सपोर्टवाला आहे त्याचे 5 ट्रक तुम्ही ट्रान्सपोर्टला मागता. ट्रक तुमचे आहेत काय नाही ट्रक त्याचे आहेत पण तुम्ही ट्रान्सपोर्टला मागता. ट्रक ही ऍसेट आहे. ट्रक ही ऍसेट आहे. एखादी ऍसेट वापरण्याबद्दल दिला जाणारा मोबदला त्याला म्हणतात रॉयल्टी. एवढं मोठं नाव आहे लिहू शकता मराठी. ऍसेट वापरल्याबद्दल दिला जाणारा मोबदला रिटर्न्स ऍसेट वापरल्याबद्दल दिला जाणारा मोबदला. हा काही गोष्टी सोप्या असतात समजतात. ऍसेट वापरल्याबद्दल दिला जाणारा मोबदला ऍसेटच. स्टेशनवर मिरजेत आलं ब्राह्मणपुरीत रिक्षा भाडं दिलं ते नाही घ्यायचं यार ते रेंट झालं. ते हे भाडं झालं रेंट रिक्षा भाडे हे इथे घ्यायचं नाही. ऍसेट पाहिजे. ऍसेट वापरल्याबद्दल दिला जाणारा मोबदला. हा पुढचा वाचा. काही गोष्टी सोप्या आहेत लिहू नका. लिहिलं. आता मोटिव्ह पॉवर म्हणजे काय जिथं मशिनरी रन होण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते की 3 फेज वगैरे त्याला मोटिव्ह पॉवर म्हणतात. मशीन चालण्यासाठी लागणारी वीज त्याला मोटिव्ह पॉवर असं म्हणतात. काही गोष्टी लिहू नका कळतंय. पॉवर शब्द आहे मोटिव्ह पॉवर. फॅक्टरी मॅनेजर सॅलरी कशाला लिहिताय. फॅक्टरीमध्ये जो मॅनेजर काम करतो सुपरवायझर म्हणून हे म्हणून मॅनेजर म्हणून त्याचा पगार. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियरचा पगार. मॅनेजर म्हणजे इंजिनियरचा. नंतर फॅक्टरी इन्शुरन्स कळतंय. फॅक्टरीमधील विमा पाहिजे तर पटपट लिहा. फॅक्टरीमधील विमा फॅक्टरीचे भाडे फॅक्टरी रेंट लिहा. काहीच रिस्क करू नका. तुमचं झेरॉक्स आहे सिस्टमला लिहा काही ना हवंय. फॅक्टरी रेंट. आता मी 2 गोष्टी एकदम एक्सप्लेन करतो पण त्याचा ते संबंध आहे. कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी.
कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी. दुसऱ्या देशातनं आपल्या देशात माल आयात केला. आयात केला म्हणजे परचेस केलाच का नाही आपल्या देश सरकारनं. मग सरकार त्याच्यावर काय लावतंय? टॅक्स. मग तेच हे दोन टॅक्स आहेत, कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटीचा अर्थ आयात शुल्क. म्हणूनच इम्पोर्टेड गोष्टी थोड्या आपल्या ह्याच्यापेक्षा थोड्याशा महाग असतात. इम्पोर्टेड गॉगल्स येतात, इम्पोर्टेड कपडे असतात, इम्पोर्टेड परफ्यूम असतात बघा. इम्पोर्टेड परफ्यूम 3,500-4,000 हजारची एवढी बाटली असते परफ्यूमची, असती. हा, वापरतात ते. मग परफ्यूमची महाग असतात ते बाटली, मिळतात इम्पोर्टेड. कुठे ठेवल्यात माहिती आहे? आता आपल्या मिरजेत सांगलीत तरी गोखले वॉच कंपनी आहे की नाही? गोखले वॉच कंपनी कापडपेठेत, त्याच्याकडे काही परफ्यूम्स आहेत बघा, कॉस्टली परफ्यूम्स 1,500, 2,000, 3,000 त्याने ठेवलाय. आहे वॉच कंपनी, ते घड्याळचं दुकान आहे ते टायटनचं, पण त्याने परफ्यूम ठेवलाय मागे, आहे त्याच्याकडे. हा बरं, कळालं कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी कधी येतं रे? जेव्हा आपण दुसऱ्या देशातनं माल परचेस करतो. आयात करणे म्हणजे परचेस करणे. का सहज असं इथनं सांगली नेण्यासारखं नेत नाही, बॉर्डरवर अडवतात की, ऑर्डर अडवतात ते, मग त्याला ते कस्टम ड्युटी इम्पोर्ट ड्युटी बसते, म्हणजे माल परचेस केला. ओके. डॉक चार्जेस म्हणजे काय? डॉक यार्ड, कोणाला ऐकून माहिती आहे का? डॉक यार्ड समुद्रमार्गे जर माल आला भारतात, नदीच्या काठाला म्हणत नाही, नदीच्या काठाला किनारा म्हणतात साधं. हा, किनारा किंवा त्याचा काय दुसरा इंग्लिश शब्द असेल तो. हे डॉक यार्ड म्हणजे काय? समुद्रमार्गे माल आला की तो जिथं उतरवतात, डॉक चार्जेस त्याचं. मोठे मोठे कंटेनर असतात माहिती आहे काय? ते क्रेन उचलतात आणि ठेवतात, ट्रकवर पण त्याच्यावरच ठेवतात. हा, ते डॉक चार्जेस. ते मला डॉक चार्जेस म्हणजे डॉक यार्ड तिथलं चार्जेस. नंतर प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे लिहा, उत्पादनाच्या संबंधित मजुरी. उत्पादनाच्या संबंधित मजुरी लिहिलं का? तिच्याकडे नाही का झेरॉक्स? तुझ्याकडं मग लिखी. हा, प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे उत्पादनाच्या संबंधित मजुरी. आणि शेवटचं बोलतो हिटिंग अँड लाइटिंग. ट्रेड चार्जेस म्हणजे व्यापारी खर्च. ट्रेड चार्जेस म्हणजे व्यापारी खर्च, त्याला एक वेगळं बोलावं लागेल, वेगळं बोलायचं अजून काम आहे. आता सध्या व्यापारी खर्च, बस व्यापारी खर्च. ट्रेड चार्जेस म्हणजे व्यापारी खर्च. आणि हिटिंग अँड लाइटिंग म्हणजे काय? फाउंड्री असते माहिती का? फाउंड्री फॅक्टरीमध्ये लोखंड वितळवतात, हिटिंग अँड लाइटिंग तिथं. ते भंगार बाजारात आपले खुर्च्या, ते लोखंडी सामान घेतात, अँगल घेतात. लोखंडी सामान आपण विकत नाही का, तुकडे वगैरे 20 रुपये 10 रुपयाला घेऊन जातात. ते भंगार मार्केटमध्ये कुठं जाते? फॅक्टरीला जाते. फॅक्टरीमध्ये ते परत वितळवतात आणि त्याच्यापासून परत लोखंड बनवतात. प्लॅस्टिक पासून प्लॅस्टिक बनवतात. आता प्लॅस्टिक पासून रस्ते पण बनवायला लागले. हा, गडकरी, नितीन गडकरी प्लॅस्टिक पासून रस्ते बनवतात. ऐकत नाही वाटतं तुम्ही. हा, आणि काही दिवसांनी कसं होणार आहे? तुम्ही ठराविक पट्ट्यातनं गाडी चालवली की तुमची गाडी ऑटोमॅटिक चार्ज होणार. तसं रस्त्यामध्ये जागा हे तयार करणार, चार्जिंग. त्या ट्रॅक मधनं गाडी चालवायची, तुझी बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज. आता बॅटरीवरच्याच गाड्या येणार आहेत ना. हे तुम्ही म्हणाले फार कौतुकाचं काम आहे. दुसऱ्या देशात कधीच झालं? हा, दुसऱ्या देशात कधीच झालं? आजूबाजूचे 2-3 देश सोडू ना. हा, आजूबाजूचे 2-3 देश सोडू, दुसऱ्या सगळ्या देशात कधीच झालेलं आहे. हा, नाव नको घ्यायला. चला. हा, हिटिंग अँड लाइटिंग कळलं? वितळवायचं ते कुठं होणार? हे काम कुठं होतंय? हिटिंग अँड लाइटिंग कुठं होतंय? फॅक्टरीमध्ये होईल. फॅक्टरीमध्ये म्हणजे ती मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे. म्हणजे हा खर्च कुठल्या गटात जाणार माहिती आहे का? आता सांगू काय? हा खर्च कुठल्या गटात जाणार? ह्या गटात जाणार, मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेस. इथं किंवा इथंच आहे. याप्रमाणे ट्रेडिंगचं लेक्चर झालंय. आता ट्रेडिंगचा एंड कसा होतो ऐका. ट्रेडिंग अकाउंटचा एंड ऐका, एंड करून दाखवणार आहे. तर परत काय अर्थ ठेवणार नाही. बघ, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची बेरीज करायची. आता फळ्यावर लक्ष पाहिजे. हा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल करायची. त्या टोटलला इथं मी एक्सेस लिहितो. एक्सेस म्हणजे कळतंय, ही बेरीज मोठी येणार, ती बेरीज इकडे घ्यायची. बोलणं करे नेमकं टर्निंग पॉइंटलाच बोलणार. हा, ट्रेडची टोटल करायची, ती बेरीज डेबिटला घ्यायची, डेबिट साइड आहे. यातनं वरच्या सगळ्या अमाउंट लेस करायची. जो डिफरन्स येईल त्याला लिहायचं टू ग्रॉस प्रॉफिट नरेशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस लिहायचं. बर, आता माझं वाक्य ऐका. ग्रॉस प्रॉफिट कधी येतो? एक्सेस ऑफ क्रेडिट
ओव्हरहेड. कळते भाषा? एक्सेस ऑफ क्रेडिट, क्रेडिट साइड ही डेबिट साइड पेक्षा मोठी असेल, ही साइड मोठी असेल. इकडची बेरीज 1,40,000, इकडची बेरीज 70,000. कळायला सोपंच घेऊन 1,40,000 इथले इकडे घ्यायचे डेबिटला, यातनं 70,000 वजा करायचे वरचे सगळे. पण जी ग्रॉस प्रॉफिट किती आला? 70,000. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट कधी येतो? एक्सेस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट. आणि त्याला नॅरेशन काय द्यायचं? ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता मला सांगा ग्रॉस लॉस कधी येतो? हे जर बघितलं असेल नीट तर ग्रॉस लॉस कधी येतो? इथे कधी येणार? एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट. एमसीक्यू ला येणार ना? एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट, इथं ग्रॉस लॉस द्यायचं. हे पुसायचं, याच्याऐवजी इकडे यायचं. बाय ग्रॉस लॉस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता मला मराठीत सांगायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट कधी येतो? कुठली साइड जड असेल तर? क्रेडिट साइड जड असेल तर डेबिटला ग्रॉस प्रॉफिट. आणि ग्रॉस लॉस कधी येतो? डेबिट साइड जड असेल, एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट, ग्रॉस लॉस येणार. आणि त्याला पण नॅरेशन हेच द्यायचं, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पण 12वीला तुमच्या फायनल अकाउंटला नक्की ग्रॉस प्रॉफिट येतो. कुठला तरी टिपिकल प्रॉब्लेम असेल ना अवघड, तर त्याला ग्रॉस लॉस येतो. ग्रॉस लॉस 99% ग्रॉस प्रॉफिटच येणार, एक्सेस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट. पण ग्रॉस लॉस वाक्य पाठ करायला पाहिजे एमसीक्यू साठी पाहिजे. डेबिट साइड जड असेल कोणापेक्षा? क्रेडिट पेक्षा, तर इथं काय द्यायचं? डिफरन्स या मोकळ्या जागेत बाय ग्रॉस लॉस. आणि नॅरेशन हेच ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं ट्रेडिंगचं लेक्चर संपलं. मी आता ही बाजू उद्या घेणार. उद्या घेताना काय करणार? ते टाइप्स ऑफ पार्टनर्स तेवढे एक्सप्लेन करतो. ऍक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर, नॉमिनल पार्टनर, किरकोळ आहे 5 मिनिटात होते. हा, ते एक्सप्लेन करतो आणि ही बाजू तुम्हाला थोडं लेक्चर, थोडं ट्रेडिंग आता. हा, आता उद्याची अट काय आहे? उद्या आलं की पहिल्यांदा ट्रेडिंगची डेबिट साइड सगळी लिहून दाखवायची बॅक पेजला, सिस्पेनला, ओळीने ओपनिंग स्टॉक पासून जीपी पर्यंत सगळं लिहून काढायचं. आणि इथं लिहायच्या आधी घरी प्रॅक्टिस करायचं. तुम्ही ऐका, तुमचा टॉपिक सुधारतो. 5 प्रोग्राममध्ये टॉपिक सुधारतो. ते सेट करायचं असतं, टॉपिक तो सेट करायचा असतो. ते सेट करतोय मी, प्रोसेस बदलली थोडीशी, मुद्दा सगळं वातावरण बघून. त्यामुळे उद्याच्या उद्या ओपनिंग स्टॉक पासून जीपी पर्यंत, हिटिंग अँड लाइटिंग, ते सगळं किती आठवते बघू तरी. आणि ग्रुप करा, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3. ग्रुप 1 मध्ये 4 आहे, ग्रुप 2 मध्ये 4 आहे, आणि ग्रुप 3 मध्ये 11 आहे. टोटल 19 आहेत. खर्च मोजा ना, मोजून काम करा. आणि कोणी करून घेतात सर, जरा दमात बोलतात. दमात नाहीच बोलत मी, केलं नाही तर दमात बोलतो. हा, आणि उगीच त्रास देऊ नका. मग माझं पेशन्स गेला की माझं राग बी काय झाला की लेक्चरवर इफेक्ट होतो. हा, मग तापतंय सगळं. हो, तापतंय की, स्फोट होतो, तापतंय. 3 दिवसात 3 दिवस सुट्ट्या पडतात, पनिशमेंट हॉलिडे. त्रास दिला म्हणून, मानसिक छळ केला म्हणून